नमस्कार, मी रुचिता. न्यूज अनकटच्या टॉप 10 बातमीपत्रात आपलं स्वागत. पाहूया टॉप 10 घडामोडी. विकसित भारत 2047 मिशनच्या यशस्वी पूर्ततेसाठी आणि भारताच्या 5 ट्रिलियन अर्थव्यवस्थेच्या दिशेने वाटचालीसाठी शिक्षण आणि तंत्रज्ञान महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. त्यामुळे महाराष्ट्र हे भारतातील पहिले कृत्रिम बुद्धिमत्ता विद्यापीठ स्थापन करणारे राज्य असेल, अशी माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी म्हटलंय. जागतिक शिक्षण दिनानिमित्त विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना मंत्री शेलार यांनी ही माहिती दिली. कृत्रिम बुद्धिमत्ता विद्यापीठ स्थापन करण्याचा राज्य सरकारचा निर्णय ऐतिहासिक ठरणार आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा प्रकल्प राबवला जाणार आहे. सध्या सीईटी साठी विद्यार्थ्यांची नोंदणी सुरू झाली असून जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी जिल्ह्याच्या जात वैधता समित्यांकडे विद्यार्थ्यांची गर्दी वाढली आहे. सध्या डिसेंबर 2024 ते 23 जानेवारी 2025 या काळातील सुमारे 28,000 प्रकरणांचा ढीग राज्यातील 36 जिल्ह्यांच्या समित्यांपुढे पडलाय. पण 36 समित्यांसाठी अवघे 4 अध्यक्ष असल्याने दिवसेंदिवस पेंडन्सी वाढत असल्याचं दिसून येत आहे. 10वी-12वीची बोर्ड परीक्षा आता काही दिवसांवर आली असून शिक्षणाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पुणे विभागाची बैठक पार पडली. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या 100 कलमी कार्यक्रमानुसार परीक्षा केंद्रांवरील पर्यवेक्षकांच्या अदलाबदलीवर शिक्कामोर्तब झाले. शहरातील परीक्षा केंद्रांवरील पर्यशिक्षक आता ग्रामीण तर ग्रामीणमधील केंद्रांवरील शिक्षक शहरातील केंद्रांवर असणार आहेत. आपल्याच शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी तेथील शिक्षक आता पर्यवेक्षक नसणार आहेत. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीनं पहिल्यांदा दर कपातीचा प्रस्ताव दिलाय. या प्रस्तावात साधारणपणे 1 ते 15% कपात अपेक्षित आहे. या निर्णयाचा लाभ महाराष्ट्रातील 2 कोटी वीज ग्राहकांना होणार आहे. महावितरणनं या संदर्भातील प्रस्ताव महाराष्ट्र वीज नियामक आयोगाला दिलाय. रशिया युक्रेन युद्धात तोडगा काढण्यासाठी सौदी अरेबियासह योपेक संघटनेतील देशांनी पुढाकार घ्यावा असं आवाहन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलंय. दरम्यान दोन्ही देशातील युद्ध रोखण्यासाठी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांची भेट घेणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलंय. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळावं यासह इतर 8 मागण्यांसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषणाचे हत्यार उपसलंय. आजपासून मनोज जरांगे अंतरवली सराटीत आमरण उपोषणाला बसणार आहेत. गर्भलिंग निदानाबाबत सुरू असल्याची टीप देणारे जे खबरी असतील त्यांना 1 लाख रुपयांचं बक्षीस दिलं जाणार असल्याची घोषणा राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. जी गर्भवती महिला यामध्ये कारवाईसाठी मदत करेल त्यांना देखील 1 लाखांचं सहकार्य सरकारकडून मिळेल असंही प्रकाश आंबेडकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय. ज्येष्ठ न्यायमूर्ती, साहित्यिक आणि विचारवंत नरेंद्र चपळगावकर यांचं आज पहाटे निधन झालंय. वयाच्या 88 वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगरमधील रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या निधनाने मराठी साहित्य विश्व आणि न्याय व्यवस्थेतून एक महान व्यक्तिमत्व हरपलंय. रणजी ट्रॉफी जम्मू काश्मीर विरुद्धच्या सामन्यात 113 धावांची शानदार खेळी करत लॉर्ड शार्दुल ठाकूरने दुसऱ्यांदा लाज राखली. गेल्या 2 दिवसांपासून पुणे शहरातील किमान तापमानामध्ये घट झाली होती. मात्र पुढील 3 ते 4 दिवसांमध्ये किमान आणि कमाल तापमानामध्ये वाढ होणार असल्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे. या बातमीसह टॉप 10 मध्ये इथेच थांबूयात. पाहत रहा न्यूज अनकट.